नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनो काल दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी जे की मुख्यमंत्र्यांसोबत थेट प्रहार जनसंघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांची एक बैठक तिथे पार पडली। हालांकी त्याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भात असा एक कोणताही ठोस मोठा महत्त्वाचा निर्णय समोर नाही आलाय। परंतु काय झालं की ज्यावेळेस बैठक पार पडली आणि बैठक झाल्याच्या नंतर सर्व काही कामकाज ते संपन्न झाल्याच्या नंतर बरेच काही पत्रकार बांधव जो आहे की अलग अलग सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री महोदयांना काही प्रश्न तिथे उपस्थित करण्यात आले किंवा त्यांना ते विचारण्यात आले आणि ते उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी जे विधान तिथे केलेले आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या हितकार्यासाठी किंवा एक शेतकऱ्यांना एक मोठा लाख मोलाचा दिलासा देखील तिथे असू शकतो। त्यांनी असं काही विधान तिथे केलेलं आहे तर नक्कीच राज्यातील एकंदरीत शेतकरी तिथे आता खुश देखील होऊ शकते। नेमकं शेतकरी तुम्हाला माहितीच असेल की मागे काही रायगडाच्या पायथ्याशी बच्चूभाऊ कडू यांनी एक आंदोलन केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांच्या काही मुख्य मागण्या होत्या, त्याच्यापैकी कर्जमाफीची देखील यांनी एक खूप मोठी मागणी तिथे ठेवलेली होती आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जे की मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांचं आंदोलन किंवा त्यांचं ते उपोषण सोडवण्यासाठी जे की थेट मुख्यमंत्री महोदयांनी बच्चूभाऊ कडू यांना एक कॉल देखील केला होता। त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ देखील डेडिकेटेड अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्येच म्हणजे की 2 ते 3 एप्रिल दरम्यान एक आपण बैठक याच्यावरती घेऊ, परंतु तसं काही झालं नाही। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी त्यांची ती बैठक तिथे पार पडली आणि त्याच बैठकीनंतर आपण कर्जमाफी संदर्भात योग्य तो निर्णय तिथे घेऊ। परंतु कर्जमाफी संदर्भात त्या बैठकीत असा कोणताही एक मोठा निर्णय घेण्यात आला, परंतु ज्यावेळेस ती बैठक संपन्न झाली त्याच्यानंतर काही पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री महोदय जे की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना काही प्रश्न त्यांनी विचारण्यात आले आणि त्याच प्रश्नांना उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी काही शब्द तिथे वापरले। आता ते शब्द जर किती खरे ठरले तर नक्कीच शेतकऱ्यांना एक खूप मोठा दिलासा तिथे बसू शकतो। तत्पूर्वी शेतकरी नेमकं बच्चूभाऊ कडू आणि मुख्यमंत्री यांची जी बैठक पार पडली त्या बैठकीत कोणते निर्णय समोर आले हे तर तुम्ही न्यूज बघितलं असेल तर देखील तुम्हाला मी एकदा त्याच्या माध्यमातून एक माहिती सांगू शकतो। जवळपास 20 निर्णयांची अंमलबजावणी तिथे करण्यात आली, परंतु 2 निर्णय जे महत्त्वाचे मेन निर्णय होते त्याच्यापैकी एक कर्जमाफीचा देखील निर्णय याची मात्र अंमलबजावणी होताना तिथे दिसून येत नाही लागली असं आता त्या बैठकीच्या माध्यमातून समोर आले। नेमकं शेतकरी आता मुख्यमंत्री महोदयांनी काय उत्तर तिथे दिलेले थोडक्यात जाणून घ्या। ज्यावेळेस पत्रकार बांधवांनी विचारलं की नेमकं साहेब कर्जमाफी संदर्भात नेमकं काय हालचाली झाल्या किंवा काय अपडेट्स आहे तर याच्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी तिथे विधान करत असताना बोलत असताना सांगितलंय की कर्जमाफीसाठी राज्य शासन अद्याप तरी सध्या तरी सक्रिय नाही किंवा शासनाच्या तिजोरीत त्या कर्जमाफीसाठी योग्य तो निधी नाही किंवा कडकाडी ते सध्याच्या स्थितीला आहे आणि जे अजित पवारांनी विधान केलेलं आहे, जे अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं त्याच्यासाठी देखील आम्ही थोडक्यात दिलगिरी व्यक्त करतो असं देखील त्यांनी तिथं म्हटलेलं आहे। परंतु नक्कीच कर्जमाफीसाठी येत्या काळात आमचं सरकार कटिबद्ध राहील आणि कर्जमाफी संदर्भात योग्य तो निर्णय येत्या लवकरच पुढील काही काळात आता त्यांनी एक तारीख देखील दिली, ती तारीख म्हणजे शेतकरी 20 ते 25 एप्रिल 2025 या कालावधी दरम्यान कर्जमाफीसाठी योग्य तो निर्णय आपण तिथे घेऊ। 20 ते 25 एप्रिल आता त्यांनी परत तारीख वाढ तिथे केली किंवा टाइम वाढवून शेतकऱ्यांना तिथे दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे की जवळपास 2 लाखापर्यंतचा सातबारा शेतकऱ्यांचा कोरा करण्यासाठी एकंदरीत एक जे सर्व काही प्रेस कॉन्फरन्स तिथे घेऊन एक महत्त्वाची मीटिंग तिथे आयोजित करू आणि त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय तिथे घेण्यात येईल असं त्यांनी तिथे सांगितलंय। परंतु शेतकऱ्यांना जी मीटिंग्स त्यांनी आयोजित करण्यात आली होती त्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय तिथे झाला नाही। तर एकंदरीत विचार केला असता तर हे बीजेपी सरकार शेतकरी विरोधी असे म्हणायला काही हरकत नाही, कारण की शब्द देऊ लागले परंतु कोणताही शब्द आपलं पाळताना किंवा पूर्ण करताना दिसून येऊनही लागले। तर मित्रांनो तुमची काय आहे, तुम्हाला काय आवडतं या संदर्भात थोडक्यात कमेंट करून मात्र नक्की सांगा। आणि या शेतकरी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये जाता एवढं नक्कीच सांगेल की कोणत्याही नेत्याच्या दबावाखाली येऊन किंवा घाबरून स्वतःचं अस्तित्व संपन्न करून घेऊ नका, कारण की एक व्हिडिओ आपण काल अपलोड केला होता, एका शेतकऱ्याने थेट आत्महत्याकडे एक टोकाचं पाऊल तिथे घेतलंय थेट कर्जाच्या पायी। तर तसं कोणी पाऊल न उचलता जर कधी तुमच्याकडे पैसे नसेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध नसाल तर कधीही त्या बँकांना कर्ज भरू नका। काही अडचणी कोणीच काही तुमच्या काही बालबिबाखा तिथे करू शकत नाही। एक शेतकरी जर कधी यांच्या विरोधात उतरला तर यांना पळता काही जे की मुश्किल होईल। तर हेच एक सांगणं होतं शेतकऱ्यांनो। तर हेच एक महत्त्वाचं असं अपडेट ह्या बैठकी संदर्भात समोर आलेलं आहे। कर्जमाफी संदर्भात योग्य तो निर्णय काय अद्याप तरी पुढे आला नाही। तर नक्कीच येत्या काळात काही अपडेट असेल तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचं काम आपण करू। तर त्याकरता नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।